हॅलो मित्रांनो, DMI मध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की कधी कडक ऊन पडतं तर कधी पाऊस आपल्या अंगावर शिरशिरी आणतो, कधी दिवस खूप मोठा असतो तर कधी संध्याकाळ 5 वाजताच झाल्यासारखी वाटते। हे सगळं एखादी जादू असल्यासारखं वाटतं ना? पण मित्रांनो, ही जादू निसर्गाची नसून ती विज्ञानाची आणि आपल्या पृथ्वीच्या फिरण्याची आहे। आज आपण धडा 8 ऋतुनिर्मिती भाग 2 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आजच्या भागात आपण काय एक्सप्लोर करणार आहोत? सूर्याचे भासमान भ्रमण, अपॅरंट मूव्हमेंट ऑफ सन। सूर्य खरंच आपली जागा बदलतो का, की पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे ॲक्सियल टिल्ट आपल्याला तसा भास होतो? उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे नक्की काय? अयन दिन आणि संपात दिन, सोल्स्टिसेस अँड इक्विनॉक्सेस। जून 21 वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो? डिसेंबर 22 रात्री लांब का होतात? मार्च 21 आणि सप्टेंबर 23 दिवस आणि रात्र समसमान का असतात? ऋतुचक्राचे रहस्य, पृथ्वीवर हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा यांचे चक्र कसे फिरते आणि त्याचा आपल्या मानवी जीवनावर, पक्ष्यांवर आणि शेतीवर काय परिणाम होतो? निसर्ग हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आणि भूगोल हा त्या शिक्षकाचा आरसा आहे। हा धडा वाचणे का महत्त्वाचे आहे? हा धडा केवळ परीक्षेचे मार्क मिळवण्यासाठी नाही, तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती कशी कार्य करते हे समजून घेण्यासाठी आहे। जेव्हा तुम्ही हा धडा पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला आकाशाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल। चला तर मग आपल्या भूगोलाच्या पुस्तकाचं पान उघडा आणि या रंजक प्रवासाला सुरुवात करूया। सांगा पाहू, आतापर्यंत झालेल्या कृतीवर किंवा निरीक्षणावर आधारित चर्चा करा। त्यासाठी खालील प्रश्नांचा वापर करा। जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीचा तक्ता वापरा। कोणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे 12 तासांचे होते? उत्तर: साधारणपणे सप्टेंबर आणि मार्च महिन्यात दिनमान 12 तासांचे असते। उदाहरण: सप्टेंबर 22। असे घडण्यामागचे कारण काय असावे? उत्तर: या काळात सूर्य विषुववृत्तावर असतो। पृथ्वीचा कोणताही ध्रुव सूर्याकडे झुकलेला नसतो, त्यामुळे उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धात दिवस व रात्र समान प्रत्येकी 12 तास असतात। जून, सप्टेंबर व डिसेंबर या महिन्यांतील दिनमानांतील फरक स्पष्ट करा। जून उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात जास्त मोठा दिवस असते। सप्टेंबर दिवस आणि रात्र समान प्रत्येकी 12 तास असतात। डिसेंबर उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात कमी लहान दिवस असते। काठीच्या सावलीची जागा कशामुळे बदलत असेल? उत्तर: पृथ्वीच्या परिवलनामुळे स्वतःभोवती फिरणे, दिवसाची सावली बदलत राहते, तर परिभ्रमण आणि पृथ्वीचा कलेला आस यामुळे वर्षभरातील सूर्योदयाचे स्थान बदलल्याने सावलीची लांबी व दिशा बदलत असते। सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरील परिस्थितीबाबत काय सांगता येईल? उत्तर: सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरील सूर्याचे स्थान उत्तर किंवा दक्षिण दिशेला सरकताना दिसते। उत्तरायण आणि दक्षिणायन यामुळे सावलीच्या मूळ स्थानात फरक पडतो। खालीलपैकी कोणत्या घटकांशी सावलीच्या स्थानातील होणारा फरक व दिनमानातील फरक या बाबी जोडता येतील? उत्तर: सावलीच्या स्थानातील आणि दिनमानातील फरक खालील 2 महत्त्वाच्या घटकांशी जोडता येतो। 1. पृथ्वीचे परिभ्रमण। 2. पृथ्वीचा आस, कलेला आस। पर्याय: पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण। सूर्य व पृथ्वीमधील अंतर, पृथ्वीचा आस। साधारणपणे जून, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीवरून सर्वांत मोठा दिवस, सर्वांत लहान दिवस तसेच दिनमान व रात्रमान समान असणाऱ्या तारखा तुमच्या लक्षात आल्या असतील। दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात। सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानात बदल झाल्याचे पाहिलेत। दिनमानात होणारा बदल तसेच सूर्योदयाच्या स्थानात होणारे बदल कशामुळे होतात याची माहिती मिळवूया। भौगोलिक स्पष्टीकरण. सूर्याचे भासमान भ्रमण। निरीक्षणातून असे लक्षात आले असेल की सूर्योदयाचे स्थान दिवसागणिक बदलत जाते। पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखा दिसून येतो। प्रत्यक्षात मात्र सूर्य कोठेही हलत नाही। सूर्य उगवण्याचे स्थान जून 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते। हा काळ दक्षिणायन मानला जातो। याउलट डिसेंबर 22 ते जून 21 या कालावधीत उत्तरायण होते। या कालावधीत सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो। सूर्याच्या या स्थान बदलाचे मुख्य कारण पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, परिभ्रमण व पृथ्वीचा कललेला आस हे आहे। प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही, परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा दिसतो, म्हणून सूर्याच्या या भ्रमणाला भासमान भ्रमण असे म्हणतात। पृथ्वीवर होणारे ऋतू हे केवळ उत्तर व दक्षिण गोलार्धांच्या संदर्भात घडतात। जरा विचार करा, सूर्योदय व सूर्यास्ताचे स्थान 22 डिसेंबर नंतर कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटेल? उत्तर: 22 डिसेंबर नंतर सूर्योदय व सूर्यास्ताचे स्थान उत्तर दिशेकडे नॉर्थवर्ड सरकल्यासारखे वाटेल। हे नेहमी लक्षात ठेवा, विज्ञानामध्ये देखील आपण भासमान भ्रमणाचा अभ्यास करत आहोत। सूर्य उगवण्यापासून मावळण्यापर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे होणाऱ्या दैनिक भासमान भ्रमणाबद्दल तेथे विचार केलेला असतो। भूगोलामध्ये आपण सूर्याच्या वार्षिक उत्तर दक्षिण भासमान भ्रमणाचा विचार करत आहोत। या दोन्ही घटनांमध्ये जरी सूर्य सरकत असल्याचे वाटत असले तरी तो केवळ भास असतो।
दैनिक भासमान भ्रमण हे परिवलनाशी पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे निगडित आहे, तर वार्षिक भासमान भ्रमण हे परिभ्रमण पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीच्या कललेल्या आसाशी संबंधित आहे. आकृती 8.1 चे काळजीपूर्वक निरीक्षण करा व उत्तरे लिहा. आकृतीतील तारखांनुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धाची सूर्यसापेक्ष स्थिती कशी असेल? उत्तर गोलार्धाची सूर्यसापेक्ष स्थिती जून 21 रोजी उत्तर गोलार्ध सूर्याकडे जास्तीत जास्त कलेला असतो, त्यामुळे तेथे सूर्यकिरण लंबवत पडतात. याउलट डिसेंबर 22 रोजी उत्तर गोलार्ध सूर्याच्या विरुद्ध बाजूला झुकलेला असतो. उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास कोणता ऋतू तुम्ही अनुभवता? 22 डिसेंबरच्या सुमारास ऋतू उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास आपण हिवाळा अनुभवतो. उत्तर गोलार्धात जून 21 रोजी कोणता ऋतू असेल? जून 21 रोजीचा ऋतू. उत्तर गोलार्धात जून 21 रोजी उन्हाळा हा ऋतू असतो. उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी कोणता ऋतू असेल? विरुद्ध गोलार्धातील ऋतू. उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर त्यावेळी विरुद्ध गोलार्धात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणत्याही एका वेळी वेगवेगळे ऋतू असण्याचे कारण काय असेल? वेगवेगळे ऋतू असण्याचे कारण, याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचा कलेला आस आणि पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण. पृथ्वीचा आस 23.5 अंशने कलेला असल्याने वर्षाच्या एका भागात एक गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तर दुसरा सूर्यापासून दूर असतो. तरी पृथ्वीच्या या कलण्यामुळे दोन्ही गोलार्धात सौरशक्ती मिळण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. परिणामी ऋतुचक्र विरुद्ध असते. पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती. पृथ्वीचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण मार्ग लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्य आपले स्थान बदलत नाही. पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. ही उपसूर्य स्थिती होय. यावेळेस पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक सूर्याकडे असते. याउलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे अपसूर्य स्थितीत असते. यावेळेस पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक सूर्याकडे असते. आकृतीच्या मदतीने सूर्यसापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे लक्षात येईल. आकृती 8.2 पहा. पृथ्वीचा लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतुनिर्मिती होते. माहीत आहे का तुम्हाला? सूर्य व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग अपसूर्य स्थितीत कमी होतो व उपसूर्य स्थितीत वाढतो. या दोन्ही स्थितींतील अंतरांमध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही. भौगोलिक स्पष्टीकरण. परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. ही स्थिती साधारणपणे मार्च 21 व सप्टेंबर 23 रोजी असते. अशा वेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात, म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते. आकृती 8.3 पहा. प्रकाशवृत्तामुळे विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग आकृती 8.3 मध्ये दाखवले आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित व अप्रकाशित भाग समान असल्याचे तुमच्या लक्षात येईल. अशी स्थिती असेल त्या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच असते. ही संपात स्थिती होय. संपात स्थिती म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप असण्याची स्थिती. यालाच विषुवदिन असेही म्हणतात. या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तीय बृहद्वृत्तांशी तंतोतंत जुळते. उत्तर गोलार्धात मार्च 21 ते जून 21 या कालावधीत वसंत ऋतू, तर सप्टेंबर 23 ते डिसेंबर 22 या कालावधीत शरद ऋतू असतो. उत्तर गोलार्धात मार्च 21 हा दिवस वसंत संपात असतो व सप्टेंबर 23 हा दिवस शरद संपात असतो. दक्षिण गोलार्धात या कालावधीत या उलट ऋतू असतात. अयन दिन व विश्वदिनांच्या तारखांमध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो. असा फरक पृथ्वीच्या वार्षिक गतीत होणाऱ्या तफावतीमुळे होतो. हे तुम्ही इयत्ता 5वी मध्ये लीप वर्षाच्या संदर्भात अभ्यासले आहे. जरा डोके चालवा. संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवर सूर्योदय व सूर्यास्त होत असतो. मार्च 21 रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होईल? मार्च 21 रोजी उत्तर ध्रुवावर सूर्योदय होईल. उत्तर ध्रुव. मार्च 21 वसंत संपातपासून उत्तर ध्रुवावर 6 महिन्यांचा दिवस सुरू होतो, त्यामुळे या दिवशी तिथे सूर्योदय होतो. दक्षिण ध्रुव. याच दिवशी दक्षिण ध्रुवावर 6 महिन्यांची रात्र सुरू होते, म्हणजेच तिथे सूर्यास्त होतो. आकृती 8.4 मध्ये कललेल्या अक्षासह पृथ्वीची जून 21 व 22 डिसेंबरची स्थिती दाखवली आहे. प्रश्न 1. चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे? उत्तर. चित्र अ मध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे. या काळात उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो. प्रश्न 2. चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही? उत्तर. चित्र ब मध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही. या स्थितीत उत्तर ध्रुव सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतो, तर दक्षिण ध्रुव प्रकाशित असतो.
प्रश्न 3. कोणत्या गोलार्धातील दिनमान जून 21 रोजी मोठे असेल? उत्तर: जून 21 रोजी उत्तर गोलार्धातील दिनमान सर्वात मोठे असेल. प्रश्न 4. कोणत्या गोलार्धातील रात्रमान डिसेंबर 22 रोजी मोठे असेल? उत्तर: डिसेंबर 22 रोजी उत्तर गोलार्धातील रात्रमान सर्वात मोठे असेल, कारण यावेळी तिथे हिवाळा असतो. प्रश्न 5. कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात? उत्तर: जून 21 या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. प्रश्न 6. उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता मार्च 22 ते सप्टेंबर 23 या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल? उत्तर: मार्च 22 ते सप्टेंबर 23 या कालावधीत उत्तर गोलार्धात उन्हाळा हा ऋतू असेल. या काळात उत्तर ध्रुवावर सतत 6 महिने दिवस असतो. प्रश्न 7. ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात. तेथील उन्हाळ्याचा कालावधी सांगा. उत्तर: ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात असल्याने तेथे साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उन्हाळ्याचा असतो. प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात तिथे कडक उन्हाळा असतो. प्रश्न 8. नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असते? त्यावेळी तेथे कोणता ऋतू असतो? उत्तर: नॉर्वेमध्ये मार्च 22 ते सप्टेंबर 23 या कालावधीत प्रामुख्याने मे ते जुलै दरम्यान मध्यरात्री सूर्यदर्शन होते. त्यावेळी तेथे उन्हाळा ऋतू असतो. प्रश्न 9. अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या भारती या संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असेल? त्या काळात तिथे कोणता ऋतू असतो? उत्तर: अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवावर असल्याने तिथे सप्टेंबर 23 ते मार्च 21 या कालावधीत मध्यरात्रीचे सूर्यदर्शन होते. त्या काळात तिथे उन्हाळा ऋतू असतो. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील 23°30 अक्षवृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. विषुववृत्तावर मार्च 21 व सप्टेंबर 23 या संपातदिनी सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यानंतर विषुववृत्त ते कर्कवृत्त किंवा विषुववृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच्या अक्षवृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडत जाण्याची क्रिया सुरू राहते. फक्त जून 21 किंवा डिसेंबर 22 या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या दिवसांना अयनदिन असे म्हणतात. कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरणे कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाहीत. उत्तर गोलार्धात जून 21 हा सर्वांत मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वांत लहान असतो, तर दक्षिण गोलार्धात तो सर्वांत लहान दिवस असतो. तसेच दक्षिण गोलार्धात डिसेंबर 22 हा सर्वांत मोठा दिवस म्हणजेच रात्र सर्वांत लहान असतो, तर उत्तर गोलार्धात तो सर्वांत लहान दिवस असतो. आर्क्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते. उत्तर ध्रुवावर तर 22 मार्चपासून 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 6 महिन्यांपर्यंत आकाशात सूर्य सतत दिसतो. याउलट सप्टेंबर 23 ते 21 मार्चपर्यंत अशीच स्थिती दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत राहते. विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजे 12 ते 12 तासांचे असते. सूर्यदर्शन काळ, अयन स्थिती, संपात स्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात ऋतूबदल जाणवत नाहीत, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही. मात्र दोन्ही गोलार्धांत इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात. वर्षभराच्या काळात ते एकामागून एक येत असतात, त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळा हे 2 ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी 4 ऋतू मानले जातात. वातावरणातील बदल, हवेतील बाष्प व वाऱ्यामुळे होणारी वृष्टी ऋतूंवर परिणाम करते. काही काळ सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा व उन्हाळ्याशिवाय आणखी काही ऋतूंची भर घालतो. स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागांत उन्हाळा व हिवाळ्याशिवाय इतर ऋतू मानले जातात. काही देशांत पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो. उदाहरणार्थ, भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो, त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून व हिवाळा असे 4 ऋतू मानले जातात. युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा, समर, शरद, ऑटम, हिवाळा, विंटर आणि वसंत, स्प्रिंग असे 4 ऋतू मानतात. ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम. पृथ्वीचा अक्ष कललेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे आहे तीच स्थिती वर्षभर राहिली असती, म्हणजेच ऋतू निर्माण झाले नसते. अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एकाच तऱ्हेचे हवामान वर्षभर जाणवले असते, परंतु पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू, विविधता, बदल या बाबी घडतात. पृथ्वीवरील ऋतुचक्राचा जीवसृष्टीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, दोन्ही गोलार्धांत 66°30 ते 90° या दरम्यानच्या भागात 6 महिन्यांच्या कालावधीपुरत्या पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणांमुळे देखील या प्रदेशात जैवविविधता निर्माण झालेली आढळते. दक्षिणेस अंटार्क्टिक प्रदेशात पेंग्विन पक्षी, वॉलर्स, सील यांसारखे सजीव आढळतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेंडियर, ध्रुवीय अस्वले, ध्रुवीय कोल्हे यांसारखे सजीव आढळतात. या भागातील मानवानेही येथील नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतले आहे.
अतिशीत हवामानात अन्नपुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी व प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते बदलतात. तथापि हवामानातील फरकाशी ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन करता येते. त्यामुळे सजीव ठराविक प्रदेशातच जीवनक्रम करताना आढळतात, म्हणजेच ते स्थलांतर करतात. ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकते. त्यानुषंगाने पक्षी किंवा प्राणी स्थलांतर करतात. विशिष्ट कालावधीतच झाडांना फळे येतात. त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचे हंगाम सुद्धा ठरतात. प्रश्न 1. एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यांत का होतात? उत्तर: भारत आणि इंग्लंड दोन्ही उत्तर गोलार्धात असले तरी त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानांत खूप मोठा फरक आहे. भारताचे स्थान: भारत हा उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात कमी अक्षवृत्तावर येतो. येथे एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उष्णता असते, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ क्रिकेटसाठी पोषक थंड असतो. इंग्लंडचे स्थान: इंग्लंड हे उच्च अक्षवृत्तावर शीतोष्ण कटिबंधात आहे. तिथे हिवाळ्यात नोव्हेंबर-फेब्रुवारी कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी असते, त्यामुळे खेळणे अशक्य होते. तिथे मे ते सप्टेंबर या काळात सूर्यप्रकाश जास्त काळ असतो आणि हवामान खेळण्यासाठी अनुकूल असते. थोडक्यात, दोन्ही देशांतील स्थानिक ऋतूंच्या तीव्रतेतील फरकामुळे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यांत होतात. प्रश्न 2. पृथ्वीवर मार्च 21 व सप्टेंबर 23 रोजी दिनमान व रात्रमान समान कालावधीचे असते. तरीही या दिवशी पृथ्वीच्या काही भागांत उन्हाळा तर काही भागांत हिवाळा असतो. यामागचे कारण काय असावे? उत्तर: मार्च 21 आणि सप्टेंबर 23 हे विषुवदिन असले तरी त्या दिवसांनंतर पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे सूर्याकडे झुकणाऱ्या गोलार्धाची स्थिती बदलत असते. मार्च 21 या दिवशी उत्तर गोलार्धात वसंत संपात असतो, हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते, तर दक्षिण गोलार्धात शरद संपात असतो, उन्हाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते. सप्टेंबर 23 या दिवशी उत्तर गोलार्धात शरद ऋतू हिवाळ्याची चाहूल असतो, तर दक्षिण गोलार्धात वसंत ऋतू उन्हाळ्याची चाहूल असतो. मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचा कललेला आस आणि तिचे परिभ्रमण. यामुळे एकाच वेळी दोन्ही गोलार्धात सौर ऊर्जेची तीव्रता आणि मागील ऋतूचा प्रभाव वेगवेगळा असतो. प्रश्न 3. मे महिन्यात लोकरीचे कपडे घालण्याची आवश्यकता असणारे कोणतेही दोन देश त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानांसह सांगा. उत्तर: मे महिन्यात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, परंतु दक्षिण गोलार्धात तेव्हा हिवाळ्याची सुरुवात झालेली असते. त्यामुळे खालील देशांत लोकरीचे कपडे लागतात. दक्षिण गोलार्धातील देश: ऑस्ट्रेलिया व अर्जेंटिना. स्थान: हे देश 33° ते 55° या अक्षांशावर आहेत. परिणाम: मे महिन्यात उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरू होत असताना दक्षिण गोलार्धात मात्र हिवाळ्याची सुरुवात असते. दक्षिण टोकाकडे अर्जेंटिनाचा दक्षिण भाग हे स्थान ध्रुवीय क्षेत्राच्या जवळ असल्याने तिथे थंडी अधिक असते. उत्तर गोलार्धातील अतिउच्च अक्षवृत्ते. नॉर्वे. स्थान: 60° ते 70° ध्रुवीय क्षेत्राजवळ. परिणाम: नॉर्वेसारखे देश उत्तर ध्रुवाच्या खूप जवळ आहेत. जरी मे महिन्यात उत्तर गोलार्धात उन्हाळा गृहीत धरला तरी या अतिउच्च अक्षांशांवर सूर्याची किरणे अत्यंत तिरपी पडतात. त्यामुळे तिथे मे महिन्यातही कडाक्याची थंडी असू शकते. थोडक्यात निष्कर्ष: दक्षिण गोलार्ध मे महिन्यात तिथे ऋतूच हिवाळा असतो. अति उत्तर भाग ऋतू उन्हाळा असला तरी अक्षवृत्तीय स्थानामुळे ध्रुवांजवळ असल्याने तापमान खूप कमी राहते. माहीत आहे का तुम्हाला? आर्क्टिक टर्न उत्तर ध्रुवावर थंडी वाढते तेव्हा आर्क्टिक टर्न हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो. जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो. अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो. त्याचा वर्षभरातील एकूण प्रवास सुमारे 70,000 किलोमीटर होतो. जगातील बहुतेक ही एकमेव पक्षी प्रजाती असावी जी वर्षातून 2 वेळा उन्हाळा अनुभवते. सायबेरियन क्रेन क्रौंच. सायबेरियन क्रेन हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव यांमुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रौंच पक्षी भारतात येत असतात. त्यांचे हे स्थलांतर सुमारे 8 ते 10,000 किमीचे असते. भारतात उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात. जरा विचार करा, भारताच्या बाबतीत ऋतुचक्राचा सजीवांवर कोणता परिणाम होतो ते शोधा व त्यावर 2 परिच्छेद लिहा. भारतातील वैविध्यपूर्ण ऋतुचक्राचा येथील सजीवसृष्टीवर सखोल आणि व्यापक परिणाम होतो. प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या 3 ऋतूंनुसार वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनशैलीत बदल घडतात. पावसाळ्याच्या आगमनाने शुष्क झालेली धरणी हिरवीगार होते, ज्यामुळे शाकाहारी प्राण्यांना मुबलक चारा मिळतो. अनेक वृक्ष वर्षा ऋतूत बहरतात, तर काही हिवाळ्यात आपली पाने गाळून ऊर्जेची बचत करतात. शेतीवर आधारित भारतीय जीवनशैलीत तर ऋतुचक्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. खरीपाची आणि रब्बीची पिके सर्वस्वी हवामानातील बदलांवर अवलंबून असतात. दुसरीकडे ऋतुचक्रातील बदलांमुळे प्राण्यांच्या स्थलांतराच्या आणि प्रजननाच्या सवयी ठरतात. हिवाळ्यात उत्तर ध्रुवाकडून येणारे अनेक विदेशी पक्षी भारताच्या उबदार हवामानात आश्रयाला येतात. मानवी आरोग्यावरही या ऋतूंचा मोठा प्रभाव पडतो.
उदाहरणार्थ ऋतू बदलताना होणारे संसर्गजन्य आजार किंवा उन्हाळ्यातील उष्णतेची लाट. केवळ शारीरिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही भारतीय सण आणि उत्सव हे ऋतुचक्राशी जोडलेले आहेत. अशा प्रकारे सूक्ष्मजीवांपासून ते अवाढव्य वृक्षांपर्यंत आणि मानवापर्यंत प्रत्येक सजीव घटक या नैसर्गिक बदलांशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवतो. पहा बरे जमते का? पृथ्वीचा अक्ष जर कललेला नसता तर पुढील ठिकाणी दिनमान व ऋतुमानाविषयी काय स्थिती असती? पृथ्वीगोलाचा वापर करा. कॅनडा, टास्मानिया बेट, नायजेरिया, वेस्ट इंडीज बेटे, पेरू, बॉर्नियो बेट. उत्तर: पृथ्वीचा अक्ष जर 23.5 अंशने कललेला नसता आणि तो पूर्णपणे सरळ असता तर पृथ्वीवरील भौगोलिक स्थितीमध्ये खालीलप्रमाणे मोठे बदल झाले असते. दिनमान व रात्रमानाची स्थिती. पृथ्वीवर सर्व ठिकाणी दोन्ही ध्रुवांपर्यंत वर्षभर दिवस आणि रात्र प्रत्येकी 12 तासांची असती, म्हणजे दिवस व रात्र यांची वेळ कधीच बदलली नसती. ऋतुमानाची स्थिती. पृथ्वीवर ऋतुचक्र अस्तित्वात आले नसते. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे जे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू बदलतात ते बदलले नसते. ज्या अक्षवृत्तावर जे हवामान आहे ते वर्षभर तसेच राहिले असते. विविध ठिकाणांवरील परिणाम. नायजेरिया व बोर्नियो बेट ही ठिकाणे विषुववृत्ताजवळ असल्यामुळे येथे वर्षभर सूर्याची किरणे लंबरूप पडली असती. त्यामुळे येथे वर्षभर कडक उन्हाळा असता आणि हवामानात कोणताही बदल झाला नसता. वेस्ट इंडीज बेटे व पेरू ही ठिकाणे उष्ण कटिबंधात येतात. अक्ष कललेला नसता तर येथेही ऋतूंमध्ये होणारे बदल थांबले असते आणि वर्षभर उष्ण व दमट हवामान स्थिर राहिले असते. कॅनडा हे ठिकाण उत्तर ध्रुवाच्या जवळ उच्च अक्षांशावर आहे. येथे सूर्याची किरणे कायमस्वरूपी अत्यंत तिरपी पडली असती. त्यामुळे येथे वर्षभर कडाक्याची थंडी आणि हिवाळ्यासारखी स्थिती राहिली असती. उन्हाळा कधीच आला नसता. टास्मानिया बेट हे बेट दक्षिण ध्रुवाच्या दिशेला उच्च अक्षांशावर आहे. कॅनडाप्रमाणेच येथेही सूर्याची उष्णता कमी मिळाल्यामुळे वर्षभर कायमस्वरूपी थंडी राहिली असती. जरा डोके चालवा. जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर तर हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते. यामागे कोणते कारण असावे? यामागील भौगोलिक आणि प्रशासकीय कारणे. जम्मू काश्मीरमध्ये 2 राजधान्या असण्यामागे मुख्यत्वे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती ही 2 कारणे आहेत. अतिवृष्टी आणि बर्फवृष्टी. श्रीनगर हे काश्मीर खोऱ्यात स्थित आहे. हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फवृष्टी होते आणि तापमान शून्याच्या खाली जाते. यामुळे रस्ते बंद होणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत सरकारी कामकाज चालवणे कठीण होते. प्रशासकीय सोय. जम्मू हे श्रीनगरच्या तुलनेत दक्षिणेकडे आणि कमी उंचीवर आहे. हिवाळ्यात जम्मूमधील हवामान तुलनेने सुखद असते. तिथे बर्फवृष्टी होत नाही, त्यामुळे दळणवळण आणि प्रशासकीय कामात अडथळे येत नाहीत. ऐतिहासिक परंपरा. दरबार मूव्ह ही 2 राजधान्यांची परंपरा 1872 मध्ये डोगरा राजा गुलाब सिंह यांनी सुरू केली होती. याला दरबार मूव्ह असे म्हटले जाते. उन्हाळ्यात श्रीनगरमधून आणि हिवाळ्यात जम्मूतून राज्यकारभार पाहिला जातो. मी आणखी कोठे? इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, अनुकूलन आणि दैनिक भासमान भ्रमण. इयत्ता 7वी भूगोल, नैसर्गिक प्रदेश. इयत्ता 6वी भूगोल, पाठ्यपुस्तकातील 5वे प्रकरण. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 2. इयत्ता 3री परिसर अभ्यास प्रकरण 24. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोलाचा धडा क्रमांक 8 ऋतू निर्मिती भाग 2 सविस्तरपणे समजून घेतला. पृथ्वीचा कललेला अक्ष आणि तिचे परिभ्रमण यामुळे ऋतूंमध्ये कसे बदल होतात हे आपण या पाठातून शिकलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या जगण्याशी संबंधित असलेला धडा अभ्यासणार आहोत. तो म्हणजे धडा क्रमांक 9 कृषी. शेतीचे विविध प्रकार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती आपण त्या भागात घेणार आहोत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून पुढचा कृषी हा धडा तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा आणि पाहत रहा. धन्यवाद.